धम्मसूर्य भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, समता सूर्य शाहू महाराज, प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान पाटील आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजकार्य करणारे आयुष्यमान राजाराम पाटील साहेब, त्याच्यानंतर उत्सवमूर्ती आयुष्यमान DL कांबळे साहेब, चंद्रशेखर भारती लेखक आहेत ते सुनील सोनवणे, आणि सुंदर सूत्रसंचालन करणारे युवराज मेश्राम, या आनंद सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील कवी आयुष्यमान शिवा इंगोले, त्याच्यानंतर NS भालेराव आहेत, कवी शुक्राचार्य गायकवाड आहेत, दीपश्री बलखंडे मॅडम आहेत, बलखंडे साहेब आहेत, किती नावं घ्यावी, अनेक परिचित चेहरे या ठिकाणी दिसत आहेत। मी म्हणालो त्याप्रमाणे हा आनंदोत्सवच आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे। या आनंदाला थोडं गालबोट आमच्या वहिनींच्या तब्येत ठीक नसल्यामुळे लागलेला आहे, मगाशी उल्लेख झालेला आहे त्याचा। मित्रहो, टेलिफोनमध्ये मोठ्या पदावर, अधिकारी पदावर असलेला माणूस, पण तो वाङ्मयाच्या क्षेत्रात प्रवेश करतो, ही गोष्ट अभावानेच आढळते। याचं एक पूर्वीचं उदाहरण आहे। त्र्यंबक सपकाळे नावाची TC, अतिशय जबरदस्त धारदार कविता ते लिहायचे। त्यांनी एक कविता लिहिली होती, गाडी लागणी माझे गाडी लागणी, कारण ते अहिराणी पट्ट्यातले आणि अहिराणी बोलीतली ती कविता। कारण ट्रेनमध्ये सुद्धा अस्पृश्यतेचा अनुभव त्यांना आलेला होता। म्हणजे कलावंतासाठी शिक्षण महत्त्वाचं असतंच असं नाही, ज्ञानाचं क्षेत्र महत्त्वाचं असतंच असं नाही, प्राध्यापकाचं क्षेत्र आवश्यक असतंच असं नाही, शिक्षकाचं क्षेत्र आवश्यक असतंच असं नाही। सृजनाचा पाना कुणाला कुठे येईल, फुटेल हे सांगता येत नाही। काय DL कांबळे हे वेरा गोडा यांचा इंग्रजी ग्रंथ त्यांनी वाचला। महाकाय अशा तऱ्हेचा ग्रंथ, अप्रतिम देखणा ग्रंथ, एकीकडे सुंदर अशा तऱ्हेच्या जातक कथा, धम्मकथा, त्याची चित्रावली, कुणालाही मोह होईल अशा तऱ्हेची ग्रंथसंपदा, सुंदर अशा तऱ्हेची, आणि स्वाभाविकपणे DL कांबळे त्या ग्रंथाच्या प्रेमात पडले आणि तो ग्रंथ मराठीमध्ये आणावा या सम्यक ध्येयानं त्यांना झपाटलं। मग त्यांनी तो संकल्प केला, सम्यक संकल्प, आणि तो सम्यक संकल्प आज सिद्धीस गेलेला आहे। कारण त्या 11व्या खंडाच्या निदान अट्टकथांचं आज प्रकाशन होत आहे। संकल्प माणसं करतात, पण बुद्ध धम्माच्या दृष्टीनं तो तुमचा संकल्प सम्यक आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा असतो। आणि त्यांचा जातक कथा, अट्टकथांचा त्यांनी केलेला सम्यक संकल्प, धम्मगाथा, गाथा आणि कथाचा त्यांनी केलेला अनुवाद करून प्रकाशित करण्याचा त्यांनी केलेला सम्यक संकल्प, हे दोन्ही सिद्धीस नेले। आणि कसे सिद्धीस नेले? मरणावर मात करून सिद्धीस नेले, दुःखावर मात करून सिद्धीस नेले। कोरोना घेऊन जायला आला तेव्हा जणू त्यांच्या मनाची ठणक त्यांना म्हणाली की अरे थांब,
अजून खंड काही बाकी आहे. अजून माझं काम बाकी आहे. आणि त्यांनी आधी केलेली कर्म असतील, कोणतं तरी पुण्य फळाला आलं असेल, त्याच्यावर त्यांनी मात केली. प्रचंड जिद्द, तो जो संकल्प होता, ती जी इच्छाशक्ती होती, ते जे अधिष्ठानाचं बळ होतं, त्यांनी त्यांना मानसिक बळ दिलं असेल. त्या व्हेंटिलेटरवर असताना, लक्षात घ्या, व्हेंटिलेटरवर असताना विपश्यनेनं ते त्यांना बळ दिलं असेल. बरं, विपश्यना या माणसाने किती केली असावी? 336 दिवस विपश्यना केली. 18 शिबिरं केलेली आहेत. आणि ती कशी? 45 दिवसांची 3 शिबिरं केलेली आहेत. 30 दिवसांची 2 शिबिरं केलेली आहेत. 20 दिवसांची 2 शिबिरं केलेली आहेत. 10 दिवसांची 8 शिबिरं केलेली आहेत. 7 दिवसांची 3 शिबिरं केलेली आहेत. आणि विपश्यना केंद्रावर 2 वेळा त्यांनी सेवा देखील दिलेली आहे. तुम्ही दाखवा महाराष्ट्रातला दुसरा माणूस मला एवढं काम करणारा. म्हणून मी शब्द वापरला अधिष्ठान. तो धम्माचा शब्द आहे म्हणून वापरलेला आहे, उगीच वापरत नाही शब्द. म्हणजे तुकारामाने जे म्हटलेलं आहे की तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा, त्याचा प्रत्यय डी.एल. कांबळे यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला येतो. डी.एल. कांबळे आज ज्या शिखरावर पोचलेले आहेत, ते काही अकारण पोचलेले नाहीत. त्याच्या मागे म्हणजे मेणबत्ती जशी अंधाराशी झगडत असते, वाऱ्या वादळाशी झगडत असते, आणि तरीही अंधाराला दूर लोटत असते. तरीही अंधाराला दूर लोटत असते. विकट परिस्थितीवर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांबळे अंधार तुडवत उजेडाच्या वाटेनं पुढे आलेले आहेत. कंदिलाच्या उजेडात अभ्यास करून 10वीला 73% मार्क्स मिळवलेले आहेत. कंदिलाच्या उजेडात. साधी गोष्ट आहे का? आणि आंबाडीची भाजी खाऊन, ज्वारीची आंबील खाऊन, तुरीच्या घुगऱ्या खाऊन, आईचा त्याग, लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं, त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलेलं होतं, माझ्या आईचं छत्र हरवलेलं होतं. ते 1 वर्षाचे असताना आणि काही महिन्यांचं असताना. काय वाट्याला येईल ते सांगता येत नसतं. पण त्याच्यावरही मात करून जे पुढे जातात त्याच्यातला आनंद वेगळाच, ज्याला उपमा देता येत नाही मित्र. आणि ही समाज व्यवस्था लहानपणी त्यांनी एका बैलगाडीतून लाऊडस्पीकरवर काही घोषणा ऐकल्या की लग्नाला जाण्याविषयी, चला तुम्ही लग्नाला, अशा तऱ्हेचा काहीतरी उद्घोष सुरू होता त्याच्यामध्ये. ती सर्व बैलगाडी त्या घोषणा याची भुरळ पडली. आणि आजचे डी.एल. कांबळे म्हणजे पूर्वीचे दसऱ्याला जन्म झाला म्हणून माऊलीने नाव दशरथ ठेवलं. आजचे डी.एल. कांबळे. दशरथला वाटलं की चला आपणही जाऊया त्या लग्नाला. आणि ते सर्व वऱ्हाडी एका गावावरून बैलगाडीनं दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले.
आणि तिकडे जायला निघाल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस, ऊन तगमगत होतं, सर्व वऱ्हाड्यांना तहान लागलेल्या आहे. तहान भागवायची कशी? तर काही भिल्ल बांधवांची घरं त्या ठिकाणी होती रस्त्यात, जशा वाड्या असतात कोकणात तशी घरं होती. मग त्या ठिकाणी जाऊन एका घरात काही वऱ्हाडी शिरले अंगणात, शेजारच्याच अंगणात काही वऱ्हाडी शिरले. या अंगणातील स्त्रीनं घरातला शेर आणला. शेर म्हणजे ज्वारी मोजायचं माप, जे पत्र्याचं असतं. त्या शेरात पाणी टाकलं आणि त्या शेरातून ती पाणी पाजायला लागली त्यांना. कारण तिला माहीत झालं होतं की हे अस्पृश्य आहेत, हे महार आहेत. त्याच्या आधीच शेजारच्या बाईंनी दशरथ आणि सोबतचे जे वऱ्हाडी होते त्यांना चांगला गडवा आणला पितळेचा, चांगले ग्लास आणले आणि त्याच्यातून पाणी दिलं. आणि जेव्हा तिचं तिकडे लक्ष गेलं की शेरातून पाणी पाजलं जात आहे, तेव्हा मग तिचं कुतूहल जागं होतं. आणि मग ती विचारते, कोण रे तुम्ही? आम्ही महार. आणि ती लगेच तो ग्लास गडवा जोरात फेकून देते आणि घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायला लागते. घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायला लागते आणि पाणी देत नाही. आणि इकडे तर तहान भागलेली नाही, पाणी प्यायचं आहे काही नाही. ही समाज व्यवस्था. कसं परिवर्तन घडवलं असेल, कशी क्रांती घडवली असेल बाबासाहेबांनी. पण मग हे गयावया करायला लागले, विनंती करायला लागले की अशा रणरणत्या उन्हात आम्ही पाण्यासाठी जायचं कुठे? आमचा काय दोष तुम्ही विचारलं नाही, आम्ही सांगितलं नाही, आम्हाला तहान लागलेल्या होत्या. आणि मग तिला दया आली. मग हे म्हणाले की ठीक आहे, तुमच्या भांड्यातून नको, आम्हाला दुरून तर पाणी द्याल की नाही. आणि मग त्या माऊलीने दुरून पाणी ओंजळीत नेहमीच्या पद्धतीनं, आधी जे पूर्वज आपले पीत आलेत पाणी, त्या पद्धतीनं ते पाणी दिलं. हे जे दृश्य आहे ना, मला जेव्हा मुंबई दूरदर्शननं सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांवर डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे आणि तुम्ही त्याचं स्क्रिप्ट लिहा, ते मला त्या याच्यावरून आठवलं पटकन ते. तर मी कसं चितारलं होतं बघा दृश्य. मी कॅमेरामनला सांगितलं की बाबासाहेबांच्या डोळ्यांचाच फक्त क्लोजअप घे, फक्त डोळ्यांचा क्लोजअप घे. मग स्क्रीनवर डोळे आले काही सेकंद की लगेच मग मी शॉट कोणता दाखवला, दुरून पाणी पिण्याचा. म्हणजे बाबासाहेबांचे डोळे पाहता येते की दुरून पाणी पाजलं जात आहे. लगेच बाबासाहेबांचा क्लोजअप येतो डोळ्यांचा आणि लगेच मी दृश्य टाकलं की एक हमाल ती हातगाडी ओढतोय. लगेच मी दृश्य तिसरं टाकलं की विहीर बाटवली म्हणून त्या अस्पृश्याला मारहाण होते आहे. आणि लगेच बाबासाहेबांच्या डोळ्याचा क्लोजअप टाकला आणि भाष्य त्याच्यावर काहीच नव्हतं. भमू शिंदे नावाचे मोठे लेखक, औरंगाबादचे कवी, आई नावाची कविता त्यांची अभ्यासाला होती 10वीला. ते म्हणाले, दामोदर अरे तू 5 मिनिटं डॉक्युमेंटरी बिना कॉमेंट्रीची दिली रे, तुला मिठी माराविषयी वाटते. किती उंचीवर गेली, न बोलता बोलकं केलं सर्व. तर हे आमच्या वाट्याला आलं होतं. आणि हे दशरथ कांबळेंच्या बालपणात अस्पृश्यतेचे हे चटके. ह्याच बालपणची घटना काय बघा. पाण्यावरून पाणी काय घटना आहे. 6 डिसेंबर 1956 साली प्रज्ञा सूर्य नावाचा महापुरुष सूर्य मावळला आणि
काय घडलं? सर्वांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले, घळघळा अश्रू व्हायला लागले. तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्याला त्याला वाटलं की आता मिळेल ते वाहन पकडून कुठे गेलं पाहिजे? मुंबईला गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या लाडक्या काळजाच्या घडाच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटायला लागलं. आणि ती आठवण एक आहे आमच्या मोरे आईची, माझ्या मानलेल्या आईची. तिला नेमकाच प्रकाश 1 महिन्याचा होता आणि ही बातमी आली. झुंबरलाला मोरे बायकोला म्हणाले की मी कार्यकर्त्यांसोबत चाललो मुंबईला, तू काही येऊ नको, बाळ लहान आहे, काय तू काही येऊ नको, आग्रह धरू नको, मी तुला येऊ देणार नाही. आणि ही आई कोणती? बाबासाहेबांच्या सभेत गाणं गायलेली. कोणतं गाणं? परदेशी बंधू ये रे मना गावले, एवढा निरोप सांगी द्या रे मना भीमरावले. हे गाणं गायले. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आलेले. ते बाबासाहेब, ज्या बाबासाहेबांना मांडी पोळी जळगाव धुळ्याची ती करून खाऊ घातली आणि बाबासाहेबांना गंमत वाटली ती मोठी लांबट पोळी पाहून, आणि बाबासाहेबांनी टेप आणायला लावला तर 22 इंच ती भरली होती. अशा आठवणींचा कल्लोळ मंडाबाईच्या मोरेच्या मनामध्ये. मग कसलं मन स्वस्थ बसतंय. सर्वजण जाऊन गाडीत बसले. धुळ्याहून गाडी 1 मिनिटात निघणार. तेवढ्यात इकडे आई घरच्यांना म्हणाली की ह्याला सांभाळा, बाहेरचं दूध पाजा, नाही तर काय करायचं तर ते करा, मी चालली. आणि धावत धावत शेवटच्या डब्यात येऊन बसली आई. हे पुढच्या डब्यात होते. जेव्हा दादरला उतरले आणि लक्ष गेलं मंडामाईकडे, झुंबरलाला प्रचंड चिडले. काय मारून टाकते का मुलाला तू? आईचं उत्तर काय? मेलं तर दुसरं होईल, पण बाबासाहेबांचं मुखदर्शन होईल का? हे बाणीदार उत्तर. हे सांगायचा आणखी भाग पुढेच आहे, ज्याच्यामुळे हे सांगतोय मी. ही तर अंत्ययात्रा मुंबईत निघाली होती, पण देशाला माहीत नाही. मी काही वर्षापूर्वी याच्यावर लेख लिहिला होता. दिल्लीच्या एका अंकात लेख लिहिला होता, लखनौच्या एका अंकात लेख लिहिला होता. काय होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 अंत्ययात्रा. ही दुसरी अंत्ययात्रा कुठे निघाली होती बाबासाहेब आंबेडकरांची? ही दुसरी अंत्ययात्रा, त्या दुसऱ्या अंत्ययात्रेचे साक्षीदार आहेत दशरथ कांबळे. हे सहज एकदा गमतीनं बोलता बोलता विषय निघाला. गमतीनं बरोबर नाही शब्द वापरला मी. गप्पा आमच्या सुरू असताना विषय निघाला आणि ते सहज मला बोलून गेले होते. मी ते नेमकेपणानं पकडलं आणि ते चित्रदर्शी शैलीत त्याची मांडणी केली. काय घडलं? प्रत्येकाला वाटायला लागलं की अंत्ययात्रेला आपण मुंबईला गेलं पाहिजे, पण खिशात खुळखुळ कुठे, पैसे कुठे, जायचं कसं? मग एका माणसाच्या डोक्यात भन्नाट आयडिया आली की अरे आपण आपल्या मेसलमेटा गावातच अंत्ययात्रा करूया बाबासाहेबांची. किती भन्नाट आयडिया त्याची. दुःखावरही मात कशी करता येते बघा. आणि मग त्या मेसलमेटा गावचे 5-6 लोक अवतीभोवतीची जी गावं आहेत आसपासची, त्या सर्व गावी फिरले
आणि त्यांनी सांगितलं की उद्या बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा आपल्याला काढायची आहे आणि ही अंत्ययात्रा मेसलमेटा गावातून फिरून आपल्या सर्व गावांमध्ये अवतीभोवतीच्या गावामध्ये फिरून संध्याकाळच्या वेळेला मेसलमेटा गावच्या टेकडीवर त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अंत्यविधी आपल्याला करायचा आहे. आणि काय घडलं मग? अंत्ययात्रेला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? तिरडी तयार केली, बाबासाहेबांचा पुतळा तयार केला आणि डोक्याच्या ठिकाणी भोपळ्याला कापड बांधलं आणि ते जणू काही बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं. आणि अंत्ययात्रा कशी निघाली? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, फुलं टाकत अशा तऱ्हेची अंत्ययात्रा निघाली. ढसाढसा बाया माणसं रडत होती, मुलं रडत होती. बाया अंत्ययात्रेत, वृद्ध लहान मुलं अंत्ययात्रेत. दशरथ वय 5-7 वर्षाचं. कुतूहल की आई हे काय आहे? माय हे काय निघाले? तर माय म्हणते अरे बाबासाहेबांची अंत्ययात्रा आहे. मग दशरथने विचारलं की पण मग बाबासाहेब तर दिसत नाहीत तिथे. बालबुद्धीला स्वाभाविक निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी विचारलेले आहेत. लक्षात घ्या. आणि ती अशी अंत्ययात्रा रडत बाबासाहेब अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, अशा तऱ्हेच्या घोषणा देत देत ही अंत्ययात्रा अनेक गावातून फिरत फिरत कुठे आली? त्या मासलमेटाच्या टेकडीवर आली 5-5:30च्या सुमारास. आणि त्या ठिकाणी त्या तिरडीला अग्नी देण्यात आला, बाबासाहेबांना अग्नी देण्यात आला. आणि प्रचंड परत हंबरडा फोडला गेला. आधी त्याच्यात त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि नंतर अग्नी देण्यात आला. लक्षात घ्या. आणि आज त्याच टेकडीवर एक बुद्ध विहार उभा आहे का जगातला एकतरी महापुरुष की ज्याच्या 2 अंत्ययात्रा निघाल्या होत्या? म्हणजे जसं बुद्धाच्या संदर्भात म्हणता येतं की जगातला एकतरी महापुरुष असा आहे का की ज्याचा जन्म पौर्णिमेला वृक्षाखाली, ज्याला ज्ञानप्राप्ती पौर्णिमेला वृक्षाखाली, ज्याचं महापरिनिर्वाण पौर्णिमेला वृक्षाखाली, असं आहे का एखाद्या महापुरुषाच्या जीवनात? तसं बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक घटना अशा आहेत की ज्या मौलिक आहेत. आणि D.L. कांबळे यांची माय काय म्हणाली? 73% मार्क्स मिळाल्यानंतर मास्तर म्हणाले की पोरगं हुशार आहे, त्याला चांगल्या कॉलेजला टाका. आणि मग बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या औरंगाबादच्या नागसेन वनात D.L. कांबळे शिक्षण घ्यायला गेले. आज जे D.L. कांबळे दिसतात आपल्याला हे विसरता कामा नये की त्या नागसेन वनानं त्यांच्या मनाची मशागत आंबेडकरी विचारांनी केलेली आहे. यश दिसत नसतं, यश दिसत असतं, त्याच्या मागचे हात दिसत नसतात. त्या परिसराचे हात आहेत पाठीमागे, त्या परिसराची प्रेरणा आहे पाठीमागे काय. आणि एकदा तिथला आंबेडकरी विचार रुजला, ते बियाणं रुजलं की ते आता वटवृक्षाच्या रूपानं दिसायला लागतं. इतरांना फळं देतं, सावली देतं, पानं देतं, फुलं देतं काय. आणि आज आपण पाहतो D.L. कांबळे हे अशा शिखरावर पोचलेले आहेत की ते त्यांच्या 75 निमित्त प्रज्ञाबोधीला वाटतं, म्हणजे समाजाला वाटतं की नाही
यांचा गौरव ग्रंथ निघाला पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की ज्योतीने विसरायचं नसतं की मी वातीमुळे आहे. ज्योतीने विसरायचं नसतं की मी वातीमुळे आहे. वातीने विसरायचं नसतं की मी तेलामुळे आहे. वातीने विसरायचं नसतं की मी तेलामुळे आहे. तेलाने विसरायचं नसतं की मी पणतीमुळे आहे. पणतीने विसरायचं नसतं की मी मातीमुळे आहे. माणसाने विसरायचं नसतं की मी समाजामुळे आहे. तुम्ही आम्ही विसरायचं नसतं की आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत. ते विसरले नाही की आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत, आम्ही समाजामुळे आहोत. समाजात अशी काही माणसं आहेत समाजाला विसरतात, पण ते हे विसरतात की पाण्याच्या थेंबाचं अस्तित्व जोपर्यंत पाण्याचा थेंब पाण्यामध्ये असतो तोपर्यंत असतं. पाण्याच्या बाहेर जरा वाळूवर टाकून पहा, त्याचं अस्तित्व दिसतं का मित्र? विसरायची नाही, आपली आयडेंटिटी विसरायची नाही. इतर लोक तुमची आयडेंटिटी काढून घेतात, हा कोणत्या जातीचा आहे, कारण त्याच्यातच या देशात इंटरेस्ट असतो की अरे तू कोणत्या जातीचा आहे. लपवायची नाही आयडेंटिटी. आणि कांबळे साहेब पहिल्यापासून त्यांनी धम्माच्या मार्गावर वाटचाल केलेली आहे. आज 25 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. लक्षात घ्या, जातक अट्टकथा, धम्मपद गाथा आणि कथा 7,000 पृष्ठांचा अनुवाद पाटील साहेब त्यांनी केलेला आहे. एखाद्या प्राध्यापकालाही लाजवील असं प्राध्यापक नसलेल्या DL कांबळेंचं कार्य आहे. आणि हे माइलस्टोन काम आहे, हे कायम राहणारं काम आहे, हे इतरांना प्रेरणा देणारं काम आहे. आणखी एक मी नेहमी सांगत असलेली कथा मी इथे थोडक्यात सांगतो, कारण त्याचाही संबंध DL कांबळेंच्या एका विशिष्ट गुणाशी आहे म्हणून सांगणं गरज आहे. ती काहींना पुनरावृत्ती वाटेल, नव्यानं ऐकणाऱ्यांना ती चांगलीच वाटेल. जपानचे भिक्षू भारतातून काही साहित्य केलं आणि त्यांना वाटलं की जपानी भाषेत अनुवाद करावा. बरीच वर्ष त्यांनी अनुवाद केला त्या गाथांचा आणि ते प्रकाशित करावं असं त्यांना वाटलं, पण भरपूर पैसे लागत होते. मग ते पैसा गोळा करत करत गेले. 10 वर्ष पैसा गोळा करायला लागली आणि पैसा गोळा झाला. आता प्रकाशित करायचं पुस्तक म्हणजे छापायला सुरुवात करायची. काय घडलं? मोठा दुष्काळ पडला. माणसं भुकेली मरायला लागली. बालकांची तडफड, माणसांची तडफड ती पाहवली नाही भंतेजींना. आणि भंतेजींनी काय केलं, ते 10,000 रुपये ती माणसं कशी वाचतील त्याच्यासाठी खर्च केले. परत ध्येय तर केलेलं, सम्यक संकल्प तर केलेलाच आहे, ते प्रकाशित करायचं. परत पैसे गोळा करायला लागले. 10 वर्षे लागली. 10,000 रुपये गोळा झाले. जुन्या काळातली गोष्ट आहे, लक्षात घ्या, आजच्या काळातली नाही. 10 वर्षे लागली. 10,000 गोळा झाले आणि काय घडलं? मोठा महापूर आला. घरदारं, अन्नधान्य, कपडे लत्ते सर्व वाहून गेली आणि परत ते उद्ध्वस्त संसार भंतेजींना पाहवले नाही. आणि परत त्यांनी ते 10,000 ते अश्रू पुसण्यासाठी त्याचा वापर केला. परत ध्येय मनात उसळी घ्यायला लागलं, संकल्प सिद्धीस न्यायचा आहे. परत 10,000 गोळा केले. 10 वर्ष त्याच्यात गेली. 30 वर्ष जवळजवळ. यावेळेस काही घडलं नाही आणि ते पुस्तक व्यवस्थित छापलं गेलं आणि त्याचा प्रकाशन समारंभ होता. आणि भंतेजी उभे राहिले आणि भंतेजी पहिलंच वाक्य काय बोलले? मला खूप आनंद होत आहे की या ग्रंथाची 3री आवृत्ती आज प्रकाशित होत आहे.
मला खूप आनंद होत आहे की या ग्रंथाची 3री आवृत्ती आज प्रकाशित होत आहे. माणसं कुजबुजायला लागली. आधीच्या 2 आवृत्त्या कुठल्या? माणसं कुजबुजायला लागली की आधीच्या 2 आवृत्त्या तर आम्ही पाहिल्याच नाहीत. भंतेजी काय म्हणाले की ज्यांना करुणेचे डोळे आहेत त्यांनाच त्या दिसतील. ज्यांना करुणेचे डोळे आहेत त्यांनी त्या आवृत्त्या पाहिल्या. ह्या पुस्तकांचा हेतू काय? या निदान कथाचा हेतू काय? या जातक कथा खंडांचा हेतू काय? धम्मपद गाथा आणि कथा याचा हेतू काय? या सर्वाच्या मुळाशी बुद्धाची झुळझुळती करुणा आहे. ती करुणा जर तुमच्या वर्तनातून झुळझुळत नसेल तर तुमच्या धम्माच्या कार्याला काहीही अर्थ नाही मित्र, काहीही अर्थ नाही. मी 10 भाषणं ठोकत असेल पण मी जर दुसऱ्याचा द्वेष करत असेन तर माझी सर्व 10 भाषणं शून्य. मला अधिकारच नाही ती 10 भाषणं करण्यात. माझ्या मनाच्या तळापर्यंत कुठलाही विकार नसला पाहिजे. आणि हीच तर विपश्यना आहे. मी मला शुद्ध करत नेणं, काय मी मला नितळ करत नेणं, हीच तर विपश्यना आहे. पण ती आकलनाच्या पातळीवर असून उपयोग नाही. ती आकलनाच्या पातळीवरून वर्तनाच्या पातळीवर जेव्हा पोहोचेल तेव्हा त्याचं साध्य, तेव्हा त्याची मधुर फळं आपल्याला चाखायला मिळतात. आणि मी तर सांगितलं 336 दिवस डी.एल. कांबळे यांनी विपश्यना केलेली आहे आणि त्यांचं मन नितळ झऱ्यासारखं आहे. रागावताना पाहिले का कधी तुम्ही? या पुस्तकात काहींनी लिहिले काय? या पुस्तकात काहींनी लिहिलंय की आम्ही रागावताना त्यांना पाहिलं नाही. खरं म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे. या पुस्तकामध्ये अनेक सुंदर सुंदर लेख आहेत. भालेरावांचा लेख आहे, अप्रतिम लेख आहे. काय न्यायमूर्ती वैद्यांचा लेख आहे, सुनील सोनवण्यांचा लेख आहे, अनेक लेख आहेत बघा. आता नुसतं शीर्षक जरी वाचलं आपण तरी त्या शीर्षकातून देखील आपल्याला डी.एल. कांबळे यांच्या व्यक्तिमत्वाचा एखादा तरी पैलू आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या लेखाचं शीर्षक दिलेलं आहे धम्माची तहान भागविणारे धम्मधर. आता एवढे 11 खंड, धम्मपद गाथा कथांचे 7 खंड आणि इतर पुस्तकं, एकूण 25 पुस्तकं, म्हणजे ते तुमची आमची धम्माची तहान भागवतात की नाही? काय वेरागुडाचं पुस्तक वाचलं त्यांनी आणि त्यांनी त्यांची धम्माची तहान भागवली. पण हीच तर करुणा आहे. अरे माझी तहान भागली पण माझ्या दुःखितांचं काय? मला ज्ञानप्राप्ती झाली, मला संबोधी प्राप्त झाली, पण या विश्वाच्या दुःखितांचं काय? ते दुःख दूर मला केलं पाहिजे, त्या दुःखातून त्यांची मुक्ती मला केली पाहिजे असं भगवंतांना वाटलं. आणि मग ते चरत भिक्कवे चारिकम अशा दीक्षा द्यायला लागले, निघाले. काय म्हणून ती गोष्ट अतिशय महत्त्वाची. अनिल वैद्यांनी एका चांगला शब्द वापरलाय त्यांना की बौद्ध धम्म साहित्यातील दीपस्तंभ. किती समर्पक उपमा दिलेली आहे बघा. पुस्तकाचं शीर्षकच आहे धम्मसारथी. धर्मा कांबळे यांनी तो शब्द वापरलेला आहे, बरोबर ना? हां, फार छान शब्द वापरलेला आहे कवितेतून त्यांच्या, धम्मसारथी. आणि तेच शीर्षक या पुस्तकाला दिलेलं आहे. मी धम्मधर असं त्यांना म्हटलेलं आहे. जो धम्म धारण करतो. धम्म धारण करणं सोपी गोष्ट नाही. धम्म धारण करणं सोपी गोष्ट नाही. अनिल बसवंतही या ठिकाणी आलेले आहेत. कशी सोपी गोष्ट नाही? माऊली संध्याकाळच्या वेळेला
गावाकडे कंदिलाचा काच संध्याकाळच्या वेळेला दररोज पुसून काढते आणि त्याच्यात तेल भरते आणि मग दिवा लावते. आपल्या मनाच्या काचेचं काय, कधी स्वच्छच करत नाही आपण आणि निघतो उजेड पाडायला, आहे की नाही? अपने मन का कमरा भी कभी कभी साफ किया करो. आपल्या जरा अंतरंगात डोकावून पहा, आपल्या मनाच्या भिंतीवर कुठे पाली सरपटत असतात, कुठे झुरळं इकडे तिकडे पळत असतात, कुठे कोळ्याने जाळं केलेलं असतं विकारांचं. जरा आपल्यात आपण पाहायला शिकलं पाहिजे आणि तेव्हा कुठे त्या धम्मधरपर्यंत आपल्याला पोचता येतं. चांगला उपासक म्हणून किंवा उपासिका म्हणून या पदापर्यंत नुसते पांढरे शुभ्र कपडे घातले पण मनात जर विकारांचे डाग असतील तर त्याला काहीही अर्थ नाही मित्रो. राजाराम पाटील साहेबांनी आदर्श शिक्षक अशी उपमा त्यांना दिलेली आहे. एक चांगला वक्ता हा लोकशिक्षकच असतो. राजाराम पाटीलही उत्तम वक्ते आहेत. काय लोकशिक्षकच असतो आणि लोकशिक्षणाचा वसा त्याने घेतलेला असतो. शुक्राचार्य गायकवाड म्हणतात की धम्मपदाचा उपदेश देणारे D.L. कांबळे. कुणाच्याही उपदेशाला महत्त्व नसतं बरं, आधी अधिकार कमवावा लागतो. 336 दिवस विपश्यना करून तो अधिकार त्यांनी कमवलेला आहे. काय आणि तेव्हा तो अधिकार प्राप्त झालेला आहे, उगीच नाही. नाही तर बोलाचाचं भात बोलायचीच कडी जेवून या तृप्त कोण झाला, उपयोग काही नाही. चिंतनशील लेखक असं चंद्रशेखर भारतींनी म्हटलेलं आहे. काल एका चित्रकर्ती बाईंनी माझ्या चित्रकथेची समीक्षा केली. एका खांबावर एकटाच असा पक्षी बसलेला आहे आणि नेमका तो मी टिपलेला आहे. त्या बाईंनी म्हटलेलं आहे की म्हटलं तर हा पक्षी चिंता करतोय. पण एखादा ध्यान करणारा माणूस असेल तर तो माणूस म्हणजे विचारवंत माणूस असेल तर तो काय म्हणेल, अरे काय एकटा चिंतन करत बसलाय. पण एखादा ध्यानस्थ माणूस असेल तर काय म्हणेल, बऱ्याच दिवसात मी ध्यान केलं नाही, चला मलाही ध्यान केलं पाहिजे. दृश्य एकच, आपल्या अनुभवानुसार आपण तो अनुभव घेतो त्या चित्राचा. काय शंकर रामटेके संबोधी या संस्थेचे त्यांनी फार सुंदर उपमा दिलेली D.L. कांबळेंना. बौद्ध साहित्यातील अनमोल हिरा. बघा, दीपस्तंभाची उपमा, अनमोल हिऱ्याची उपमा म्हणजे मी एका लेखात जाईन तर रात्र संपायची नाही बोलता बोलता. काय इतकं बोलण्यासारखं आहे. प्रेमराज मेश्राम यांनी धम्म सेनानी म्हटलेलं आहे. सेनानी हा तर लढतो, मग सेनानी कसं काय म्हटलं. आठवा बुद्धाचा उपदेश आठवा. बुद्ध भिक्खूंना काय म्हणतात आम्हालाही संघर्ष करायचा आहे. पण हा आतला संघर्ष जास्त आहे, माराशी करण्याचा संघर्ष जास्त आहे, विकारांशी करण्याचा संघर्ष हा जास्त आहे. प्राध्यापक गजानन डोंबरे यांनी म्हटलंय की D.L. कांबळे हे विनम्र व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच आहे. विपश्यना करणारी माणसंच अशी असतात. 2015 साली मी निवृत्त झालो. प्राध्यापकांनी निरोप समारंभ दिला. अनेक प्राध्यापकांच्या बोलण्यात हेच आलं की सरांना आम्ही रागावताना कधी पाहिलं नाही. विद्यार्थ्यांनी निरोप वेगळा दिला. त्या विद्यार्थ्यांच्या भाषणात सर आम्हाला वर्गात कधीही रागवले नाहीत. हे कुठून आलं. हे विपश्यनेतून झालं. 2003 साली विपश्यना केली. 2005 साली सत्यनारायण गोयंका गुरुजींची मुलाखत घेतली. गोयंका गुरुजींची भेट मिळणं मुश्किल. अर्ध्या तासासाठी वेळ दिली होती. प्रश्न इतके चांगले होते की 2.5 तास मुलाखत चालत राहिली. आता ती यूट्यूबवर मुलाखत आहे.
काय ही संधी कशी मिळत जाते, अतिशय त्याचं विश्लेषण करणं कठीण आहे. आनंद कौशल्य यांची मुलाखत घेतली, माईसाहेब आंबेडकरांची दूरदर्शनवर मुलाखत घेतली, बनते सुरई ससाईंची मुलाखत घेतली, 25 मुलाखती. परिवाराचे आधारस्तंभ डी.एल. कांबळे, नूतन दैवलींनी लेख लिहिला आहे. लक्षात घ्या, हा शब्द, हे वाक्य फार महत्वाचं आहे. अहो, बाहेर तुम्ही तीर माराल हो, पण घरी काय? लक्षात आलं? म्हणजे ज्याला स्वतःचंही भलं करता आलं पाहिजे आणि इतरांचंही भलं करता आलं पाहिजे, अशी काही माणसं असतात. काही इतरांचंच भलं करतात, स्वतःचं वाटोळं, अशी काही माणसं असतात. तिची बुद्धाने 4 प्रकारची माणसं सांगितलेली आहेत ना. उत्तम पुरुष तो असतो परिवार सांभाळूनही समाजकार्य करतो. आणि म्हणून इथे परिवाराचे आधारस्तंभ म्हटलंय त्यांनी, त्याला कारण ते आहे परिपूर्णता. मीही तसा प्रयत्न केलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल तुमचे बोलायचे भातकडी होती काय. मोठा मुलगा असिस्टंट जनरल मॅनेजर, दुसरा मुलगा मॅनेजर, तिसरा मुलगा मॅनेजर. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्व कलावंत. एकाने श्रामनेट झाला होता काही काळ गौतम रत्नजीकडेच, जपानी भाषा शिकला. काय महत्त्वाचा मुद्दा काय, आपण पेरण्याचा प्रयत्न करायचा. काय घेता येईल ते घेतील, नाहीतर आपण काय बांधून तर ठेवू शकत नाही आपल्या मुलांना. पुढच्या पिढीपर्यंत ते पोचलं पाहिजे. नाहीतर आजकाल काय झालंय, इथेही जर पाहिलं आपण तर चष्मेच जास्त दिसतील आजच्या सभेला. बिना चष्म्याची काम आहे तिथे. युवा पिढी हजर राहिली पाहिजे आपल्या कार्यक्रमात, कारण त्यांना पुढे न्यायचं आहे हा रथ धीमाचा. काय प्रवर्तक विचारांचे डी.एल. कांबळे, धम्मप्रचारक आयुष्यमान डी.एल. कांबळे, करते नारायण कांबळे. मित्र हो, डी.एल. कांबळे यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पाकळ्या आहेत. डी.एल. कांबळे यांच्या व्यक्तिमत्वावर अनेकांनी सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. काय अनेकांनी सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. नवनाथ रणखांबे, नवनाथ आज इथे दिसत नाही, नवनाथ आला का? छान छान. तू काही कल्पना नवनाथ चांगल्या केलेल्या आहेत काय, आणि त्यामुळे त्या कवितेचा उल्लेख मला करावा असं वाटतं. जे चांगलं आहे त्याची नोंद घेतली पाहिजे. नाही घेतली तर सरांनी माझ्या लेखाचाही उल्लेख केला नाही, माझ्या कवितेचाही उल्लेख केला नाही. जे चांगलं आहे त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. बघा, मासल मेटाच्या भूमीत अंकुरली एक कळी. बघा आज ती कळी उमरलेली आहे की नाही. बघा आज फूल होऊन ते दरवळत आहेत की नाही. म्हणजे ती उपमा योग्य आहे की नाही. काय आईच्या घामात न्हाली आशेची फुलपाखरी डोळी. दारिद्र्याच्या चिखलातही उमलला कमळाचा रखा. धम्माच्या सूर्यकिरणांनी दाखवला जीवनाचा सखा. दारिद्र्याचा चिखल आणि त्याच्यात उगवलेलं कमळ म्हणजे डी.एल. कांबळे. उपमा सुंदर आहे की नाही. आता ह्या चांगल्या गोष्टीचा जर मी उल्लेख केला नसता तर मला झोप आली नसती. लक्षात घ्या, इथे बोलण्याची हौस नाही, हजारो व्याख्यानं देतात, कळलं ना. पण त्या व्यक्तिमत्वाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या उलगडून दाखवल्या पाहिजे. ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीला न्याय दिला पाहिजे आपण. त्याच्यानंतर श्याम भालेराव यांनी देखील सुंदर कविता लिहिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मानवतेचा वारसा ते चालवत आहे. डी.एल. कांबळे हे नैतिकतेचा दीपस्तंभ आहेत. इथे काय सुचवायचं आहे सांगा बरं. शिलाचं पालन ते करतात म्हणून नैतिक दीपस्तंभाची उपमा दिलेली आहे. संघरत्न घनगाव बघा, आंबेडकरी चळवळीचा ज्यांनी घेतला ध्यास
डी.एल. कांबळे त्यातील नाव एक खास. आणि कवी दीप यांचं नाव माहीत नाही, कधी भेटही झाली नाही, पण त्यांनी रिझममध्ये एक धून कशी आहे बघा. बौद्ध साहित्यिक धम्ममित्र डी.एल. कांबळे नाव, जातक कथा धम्मपद लिहुनी उद्धरिले हे गाव. म्हणजे गावाकडचे त्यांचे दिसतात. साहित्यिक कलावंत त्यांच्या गावाचा उद्धार करत असतात. तर मित्र हो, मानवेंद्र साळवे, मुरलीधर दिवेकर, धर्माजी कांबळे, काशीनाथ सावंत अशा अनेकांनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. आणि त्या कवितातून एक व्यक्तिमत्वाचं शिल्प डी.एल. कांबळे यांच्या साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी डी.एल. कांबळे थांबलेले नाही. आता हा 11वा खंड प्रकाशित झाला. आता त्यांनी आणखी एका अत्यंत चांगल्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद जवळजवळ होत आलेला आहे. पुढे तोही प्रकाशित होणार आहे. मी त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना या सर्व कार्यासाठी निसर्ग भरभरून आरोग्य प्रदान करो अशी कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.